स्वरांच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण करणाऱ्या कला अकादमीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनश्च जोरदार टाळ्यांचा गजर आपण करू. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं स्वागत करून कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही सगळे जाणार की एक उत्तुंग व्यक्तिमत्व की जे फक्त भारतातच नाही तर एक जगत विख्यात असे एक विद्वान मनीस जो आमचा भारताच्या संविधानाचा शिल्पकार म्हणून जाणला होता. आणि आज जर आमचो देश प्रगतीपथार आसत तर ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या हाणे दाखयल्ल्या दिकेन वतात. आमकां आज उमेद भोगता तांचो 134वो जन्म तिथी मनोवपाक हांगा सगळे जमिल्ले. आमचे मदीं आसात गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जे आमकां हांगा मुखेल अतिथी म्हणून लाभल्यात, जे आमचे भाग्य. आणि जशे आमी म्हणटात की भारत प्रगतीपथार वता, इंडिया इज हिडिंग फास्ट टुवर्ड्स प्रोग्रेस, त्याच डायरेक्शनान गोंय राज्याकय तितल्याच नेटान आनी तितल्याच तिडकीन फुडें व्हरपाचो प्रयत्न करपी आणि आमकां दिशा दाखोवपी आमचे एक नेतृत्व आमचे मदीं लाभिल्लें आसा. आणि हे आमचे भाग्य की सर तुमी आमचे मदीं चीफ गेस्ट म्हणून आमकां लाभल्यात. तुमकां हांव मना काळजांतल्यान येवकार दिता. हांव येवकार दिता आमच्या समाज कल्याण मंत्री बाब सुभाष फळदेसाय हांकां की तांणी एक सोशल वेलफेअर समाज कल्याण म्हणजेच एक नवी दिखा दाखयली, नवी वाट दाखयली. आणि तुमी हाजो अनुभव घेतला आसतलो फाटल्या 2 वर्सांत. आमचें भाग्य आज तांच्या अध्यक्षते खाला आजचो हा कार्यक्रम पार पडटा. सर तुमकांय हांव मना काळजांतल्यान येवकार दिता. आज आमचे मदीं अशें एक तडफदार नेतृत्वय आसात जे लोकसभेचे खासदार आणि तुमचे सगळ्यांचे लाडके जे आमचे मदीं उपस्थित आसात बाब सदानंद तानवडे सर, तांचे हांव मना काळजांतल्यान तांकांय येवकार दिता. हांव येवकार दिता आमचे मुखेल सचिव जे आमचे वडील एडमिनिस्ट्रेशनांत म्हणजे एडमिनिस्ट्रेशनांतले वडील गोंयचे, तांकांय हांव आज चीफ सेक्रेटरी सर आमचे डॉक्टर कांदवेलो आमचे मदीं आसात, तांकांय हांव मना काळजांतल्यान येवकार दिता. आमचे मदीं खास उपस्थित आसात दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहा गिते, तांकांय उत्तर गोवाचे जिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहा गिते सकाळच्यान ताणें आपली उपस्थिती दाखयली आणि तांचोय प्रयत्न आसा की हो सुवाळो यशस्वी रित्या पार पडचो. मॅम हांव तुमचे मना काळजांतल्यान तुमकांय येवकार दिता. आमचे मदीं उपस्थित आसात सांगे नगरपालिकेचे नगराध्यक्षा श्रीमती गडकर, तांच्यांनी हांगा येवन ह्या कार्यक्रमाक उपस्थिती आसा त्या खातीर हांव तांचे मना काळजांतल्यान तांकांय येवकार दिता. त्याच बरोबर आमचे मदीं आसात पेडणे नगरपालिकेचे नगरसेवक बाब सिद्धेश पेडणेकर, तुमकांय हांव मना काळजांतल्यान येवकार. म्हजे साथीदार म्हजे कलीग SCOBC फायनान्स एंड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचे MD श्री चंद्रकांत शेटकर, तुमकांय हांव येवकार दिता. त्याच बरोबर हांगा बशिल्ले समेस्त असोसिएशनांतले अध्यक्ष म्हणात जावं हेर वांगडी जांच्यांनी हो कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडचो म्हणून फाटले 6 दिवसां सावन तांचो प्रयत्न चालू आसा. आणि त्याच बरोबर समाज कल्याण खात्याचे आमचे स्टाफ अधिकारी आणि हांगा जमिल्ल्या सगळे पत्रकार भावानो आणि सगळे लोकांक तांकां विनंती की हांगा आयचो दीस अशें उमेदीन सेलेब्रेट करून उमेदीन साजरो करून हांगच्यान जे पळय 4 विचार बरे वतले ते प्रत्येक
आणि बाबासाहेबांचे विचार ते प्रत्येक दारादारान प्रत्येकाच्या कानाकानान पावोवपाचे तुम्ही ही आज संद घेतले अशें म्हणून आस बाळगिता. परत एकदा सगळ्यांक मनाकाळजांतल्यान येवकार देव बरें करूं. खूप खूप धन्यवाद सर. श्रोते हो, फुलाविषयी कवी म्हणतात की मिळेन सहवासाचे अत्तर विस्कटले बाजार फुलांचे. मिळेन सहवासाचे अत्तर विस्कटले बाजार फुलांचे. मोक्ष मिळावा निर्माल्याचा जीवन मी जगणार फुलांचे. निर्माल्याचं प्रतीक असलेल्या सुगंधित फुलातून सर्व मान्यवरांचं मंचावर स्वागत करत आहोत. विद्या परुळेकर मॅडम यांना विनंती आहे त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचं मंचावर स्वागत करावं. त्याचबरोबर इतर सहकारी सर्वांना विनंती आहे त्यांनी मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी यावं. समाज कल्याण मंत्री सुभाषजी फळदेसाई यांचंही मंचावर स्वागत करावं अशी विनंती आहे. राज्यसभेचे खासदार माननीय सदानंदजी तानावडे मंचावर आहे यांचंही स्वागत करावं जोरदार टाळ्यांच्या गजरात. चीफ सेक्रेटरी मंचावर आहेत त्यांचंही याप्रसंगी स्वागत करत आहोत. नॉर्थ गोवा कलेक्टर मॅडम डॉक्टर स्नेहा गित्ते यांनीही स्वागत स्वीकार करावं अशी विनंती. सांगेच्या नगराध्यक्षा मॅडम संतीक्षा गडकर मंचावर आहेत त्यांनाही पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचंही मंचावर स्वागत व्हावं. सांगेचे पेडणेचे नगरसेवक त्याचबरोबर SC OBC कॉर्पोरेशनचे डायरेक्टर सिद्धेश पेडणेकर मंचावर आहेत त्यांचंही स्वागत करावं अशी आयोजकांना विनंती. मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ गोवा स्टेट SC OBC फायनान्स कॉर्पोरेशनचे डायरेक्टर चंद्रकांत शेटकरजी यांचंही स्वागत करावं. तसेच समाज कल्याण खात्याचे डायरेक्टर संचालक अजित पंचवाडकर सर मंचावर आहे त्यांचंही या प्रसंगी स्वागत करत आहोत. त्यानंतर इयत्ता 10वी 12वीतील विद्यार्थ्यांचा सन्मान करत आहोत. सर्वप्रथम विनंती आहे युक्ती रवींद्र सातर्डेकर मंचावर येऊन सन्मान स्वीकार करावा. 2022-23 सालच्या 10वी 12वी परीक्षेतील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जोरदार टाळ्यांचा गजर आपण युक्तीसाठी करूया. अल्मेदा हायस्कूल पोंडाची विद्यार्थिनी 10वी मध्ये 95% गुण प्राप्त केलेले आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर आपण युक्तीसाठी करू. अंकिता चंदन शांके पुढील विद्यार्थिनी अंकिता चंदन शंके फातोर्डा येथील रहिवासी प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी 91% गुण शालांत परीक्षेमध्ये प्राप्त केलेले आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर आपण अंकितासाठी करू. त्यानंतर श्रीकृष्ण हळणकर डॉक्टर KB हेडगेवर हायस्कूल पणजी 90% गुण. वल्लरी श्रीकृष्ण हळणकर जोरदार टाळ्यांचा गजर वल्लरीसाठी. त्यानंतर शुभम प्रशांत केनावडेकर सेंट झेवियर हायर सेकंडरी स्कूल मापसा बारदेज 96% गुण प्राप्त केलेले आहेत. शुभम प्रशांत केनावडेकर. त्यानंतर गोपाल हेमंत सातर्डेकर सेंट झेवियर हायर सेकंडरी मापसा. गोपाल हेमंत सातर्डेकर विनंती आहे लवकरात लवकर मंचावर यावं. कांदोलीमचे रहिवासी सेंट झेवियर हायर सेकंडरी स्कूल मापसा 80% गुण प्राप्त केलेले आहेत. त्यानंतर दिशा विधान केनावडेकर. सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. सेंट झेवियर हायर सेकंडरी स्कूल मापसाची विद्यार्थिनी दिशा विधान केनावडेकर. त्यानंतर 2023-24चे गुणवंत विद्यार्थी श्रुती सुभाष कालेकर बोरीम फोंडा येथील रहिवासी आहे. प्रगती विद्यालय बोरीमची विद्यार्थिनी
श्रुती सुभाष कालेकर 90% गुण प्राप्त केलेले आहे शालांत परीक्षेमध्ये. त्यानंतर दिया सुदीप लोकापुरे, प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट हायर सेकंडरी स्कूल फातोर्डा, 91% गुण प्राप्त केलेले आहेत. दिया सुदीप लोकापुरे. तदनंतर रेघना शशिकांत भमईकर, डॉक्टर के बी हेडगेवार हायस्कूल पणजी, 96% गुण रेघना शशिकांत भमईकर. जोरदार टाळ्यांचा गजर सर्व विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर स्मित संजीव सिग्नापूरकर, टेम्पो हायर सेकंडरी स्कूल पणजी, 96% गुण स्मित संजीव सिग्नापूरकर. त्यानंतर रिया राजेश हळणकर, विद्याप्रसारक मंडळ. तदनंतर रिया राजेश हळणकर 80% गुण शालांत परीक्षेमध्ये प्राप्त केलेले आहेत. आणि 10वी-12वीतील शेवटचं नाव रिशिता दिलीप हळणकर, वेळगेम बिचोली येथे रहिवासी SCC हायर सेकंडरी स्कूलची विद्यार्थिनी, 83% गुण प्राप्त केलेले आहेत. रिशिता दिलीप हळणकर. तदनंतर समाजमित्र पुरस्काराकडे वळत आहोत. पहिले सन्मान मूर्ती आहेत आदरणीय एकनाथ सुभा परवार. विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर येऊन सन्मान स्वीकार करावा. जोरदार टाळ्यांचा गजर आपण एकनाथ सुभा परवार यांच्यासाठी करू. समाजाच्या पहिले सन्मान मूर्ती आहे आदरणीय एकनाथ सुभा परवार. समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी भरीव असं योगदान दिलेलं आहे अशा मान्यवरांना आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्मानित करत आहोत. डॉक्टर आंबेडकर सामाजिक पुरस्कार प्रदान करत आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर पहिल्या सन्मान मूर्तीसाठी. बेणावली येथील रहिवासी आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी भरीव असं योगदान दिलेलं आहे असं व्यक्तिमत्व एकनाथ सुभा परवार. तदनंतर शाभा दीपू परवार. विनंती करतो कृपया त्यांनी मंचावर येऊन सन्मान स्वीकार करावा. गावठण आवेडम KP येथील रहिवासी आहेत. समाजाच्या उत्कर्षासाठी सदोदित कार्यरत राहून ज्यांनी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे अशा मान्यवरांना आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्मानित करत आहोत. आदरणीय शाबा दीपू परवार. जोरदार टाळ्यांचा गजर आपण मान्यवरांसाठी करू. पुढील सन्मान मूर्ती आहे आदरणीय तुकाराम बाळकृष्ण तांबोसकर, सुरबनवाडा पेडणे. डॉक्टर आंबेडकर समाजमित्र पुरस्काराने सन्मानित आदरणीय तुकाराम बाळकृष्ण तांबोसकर. पुढील सन्मान मूर्ती. तदनंतर आदरणीय उत्तम गंगाराम रेडकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. पातोर्डा मडगाव येथील रहिवासी आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी ज्यांचं मूल्य असं योगदान. जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय उत्तम गंगाराम रेडकर यांच्यासाठी. अजून 2 विद्यार्थी सन्मानित करत आहोत.
अनिश दिलीप हुमरसकर विनंती आहे आपण मंचावर येऊन सन्मान स्वीकार करावा. तनिष हुमरसकर. त्याचबरोबर दिया धारगळकर आपणासही विनंती आहे कृपया मंचावर येऊन गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मान स्वीकार करावा. ST OBC कमिशनचे संचालक दीपक करमलकर सर इथे पोहोचलेले आहेत. मी विनंती करतो की त्यांनीही कृपया मंचावर यावं. सन्मान सोहळा संपन्न झालेला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. दीपक करमलकर सरांना विनंती आहे त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. मॅडम विद्या परुळेकर यांना विनंती करतो की त्यांनी दीपक करमलकर सरांचं पुष्पगुच्छ देऊन मंचावर स्वागत करा. सर्वप्रथम राज्यसभेचे खासदार आदरणीय सदानंद नावडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करावं. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तान ऑर्गनायज केल्ल्या या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर उपस्थित आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, समाज कल्याण खात्याचे मंत्री आणि सांगेचे आमदार सुभाषबाब फळदेसाय, या खात्याचे आमचे गोंयचे चीफ सेक्रेटरी, उत्तर गोंयची कलेक्टर, तसेच या खात्याचे समाज कल्याण खात्याचे डायरेक्टर पंचवाडकर, चंद्रकांत शेटकर, आमचे सांगेची म्युन्सिपालिटीची चेअरपर्सन, आमचे पेडणेचे नगराध्यक्ष नगरसेवक सिद्धेशबाब पेडणेकर, दीपकबाब करमळकर, व्यासपीठाचेर उपस्थित इतर मान्यवर, समोर आशिल्ले सगळे पत्रकार आणि मोठ्या संख्येन आजच्या ह्या कार्यक्रमाक उपस्थित गोंयभरल्यान आयिल्ल्या भावांनी भयणांनो, सगळ्यान पयलीं हांव बाबासाहेब आंबेडकराक आजच्या जयंती निमित्तान आदरांजली दिता. आणि एक बरो कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम, सरकाराचो कार्यक्रम हो गोंयान हांगा जाता. देशभरा भितर आज विविध जाग्यां भितर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तान वेगवेगळ्या कार्यक्रमाचें आयोजनूय केल्लें आसा. आणि गोंयान सुद्धा विविध असे कार्यक्रम आसात. पण शासकीय कार्यक्रम, सरकारी कार्यक्रम हो वार्षिक ह्या बाबासाहेब आंबेडकर उद्यानान ह्या गार्डना भितर हांगा संपन्न जाता. आणि हे करता आसतना आज आम्ही पळयलें की आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोंयभरलीं विविध सगळीं भुरगीं जीं आसात, ज्या भुरग्यांनी 12वीची एग्जाम आसत, 10वीची एग्जाम आसत, ज्यांच्यांनी बरे मार्क मेळिल्ले आसा, अशा सगळ्या भुरग्यांचो हांगा सन्मान केलो. 96% पासून 89 पर्यंत 86 अशे विविध भुरगीं यांच्यांनी मार्क संपादन केल्लें आसा. आणि हे करता आसतना भुरग्यांनी दाखयल्लो डेव्हलपमेंट हो हातूंतल्यान सिद्धय जाता. हांगा बाबासाहेब आंबेडकरांच्या नांवान पुरस्कारूय दिले, ज्यांच्यांनी समाजाक लागून काम केलें आसतलें, विविध हातूंतल्यान क्षेत्रा भितर ज्यांच्यांनी काम केलें हांचो हांगा सन्मान जालो. आणि हे सगळें करता आसतना आज आमी पळयतात की 134वी जयंती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आमी मनयतात. आणि हे करता आसतना तेंच्यांनी जे कार्य केलें म्हणजे आमी म्हणटात की या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, जी ज्या देशाची लोकशाही देशाची जी घटना बरयली त्या घटनेचे बरोवपी जी कमिटी आशिल्ली त्या कमिटीचे चेअरमॅनशीप ही बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी केल्ली. आणि हे करता आसतना आज आमी जे अंत्योदय तत्व जे म्हणटात, या अंत्योदय तत्वाच्या आधाराचेर आमी सकयल कशें पावपाक जाय हें तांच्यांनी ह्या सगळ्या हातूंतल्यान आपले जे घटना जी बरयली ताच्या भितर हें सगळें नमूद केलें. आमचो देश कसो वचूं जाय, देशा भितर आमी जर सामूहिक सगळ्यांक घेवन जर फुडें वयतले आसत जाल्यार आमी कशा पद्दतीन वचपाक जाय. ज्या तरेन आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आसत किंवा गोंय राज्याचें नेतृत्व करता आसतना आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसत, की हे करता आसतना चौफेर विकास, सगळ्या जाती धर्माच्या लोकांक घेवन फुडें वचपाक जाय हें तत्व तांच्यांनी दवरलें.
आनी म्हाका आज खास नमूद करता, आमी बरीच वर्सां आमी हांगा येतात, आमी पळयतात, पण समाज कल्याण बऱ्याचदा खातें कितलें म्हत्वाचें हें आसना, पण त्या खात्याचो मंत्री जर आसत आनी ताका बऱ्या पद्दतीचें डायरेक्शन जर मेळ्ळें आसत, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या डायरेक्शनाचेर ज्या तरेन ते आज हांगा काम करतात हें जर पळयलें, आज वेगळें आमी पळयलें. भितर येतकच आमी ज्या वेळाचेर हांगा बाबासाहेब आंबेडकरांक फुलां घालपाक वचपाक थोडोसो आमकां उशीर जातालो, कारण मुख्यमंत्री येवपाचे आशिल्ले. म्हणून आमी जर फुडें गेले आसत जाल्यार तांच्यांनी समाज कल्याण खात्याची जी डिपार्टमेंटांच्यो स्किमी आसा, विविध अश्यो स्किमी आसात, ह्या सगळ्यांची स्टॉलां घातिल्लीं आसा, जेणे करून सगळ्यांक ती योजना जी आसा ही योजनेची खबर आसूं जाय. बरेचशे अशे योजना आसतले की ज्या योजनांची आमकां माहिती ना, ही माहिती आमकां त्या हातूंतल्यान खात्याच्या माध्यमांतल्यान आमकां मेळपाक शकतली. आनी विविध बारीक बारीक वेगवेगळे आसात. म्हणजे आमी पळयता आयुष्यमान भारत केंद्रांतल्यो स्किमी आसत किंवा दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना गोंयच्या सरकारान केल्ली येवजण आसतली, त्याच्या भायर विविध अश्यो स्पेसिफीक विविध योजना SC बांदवांक ज्यो आसात ते सगळे त्या स्टॉलाचेर उपलब्ध आसात. म्हाका सांगपाक बरें दिसता, कारण समाज कल्याण खात्याचें काम फुडें व्हरता आसतना दिव्यांग जे भाव आसात, कारण हांचो कोणी केन्ना विचार, आमी वेगवेगळ्यो स्किमी करताल्यो, पण हातूंतल्यान एक स्पेसिफीक सगळ्या जगाचें लक्ष केंद्रीत करपी तांच्यांनी पर्पल फेस्टिवल आयोजन केलें. तांच्यांनी आपली आयडिया जी आसा ती मुख्यमंत्र्या समोर दवरली आनी 3 दिसांचें इंटरनॅशनल लेवलचें पर्पल फेस्टिवल हें गोंया भितर केलें, जेचे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन मन की बात जे करतात म्हयन्याच्या म्हयन्या, ताच्या भितर तांच्यांनी ते उलयले सुद्दां. आनी त्या एक वेगळ्या पद्दतीचें काम ह्या खात्या भितरूच चलत आसा. आनी ते करता आसतना आमच्या ह्या खात्याचे सगळे ऑफिसर जे आसात, आमचे चीफ सेक्रेटरी आसत, बाकीचे सगळे, हांच्यांनी ठरयल्लें आसा की प्रत्येक गोश्ट जी आसा ती गोंयकारांक मेळपाक जाय. आनी म्हणून आमच्या मुख्यमंत्र्याचें जें विजन आसा की तांच्यांनी ठरयलेलें आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हें करता आसतना गोंयच्या सगळ्या नागरिकांक ज्यो सुविधा आसा, ज्यो स्किमी आसा, त्यो सगळ्यो स्किमी त्या मनशा पर्यंत पावपाक जाय. कारण आमच्या प्रधानमंत्र्याचें जें विजन आसा विकसीत भारत 2047 भारत देश हो जगान नंबर 1 ताकद जावपाक जाय. ही जर नंबर 1 ताकद जातलो आसत जाल्यार आमी सगळ्या जाती धर्माच्या लोकांक घेवन फुडें वचपाक जाय. ज्या मनीस फाटीं आसा ताका हात दिवन वयर काडपाक जाय. आनी म्हणून तांच्यांनी ठरयलें की गोंयच्या सरकारांतल्यो वेगवेगळ्यो योजना ज्यो आसात, केंद्र सरकारांतल्यो वेगवेगळ्यो योजना ज्यो आसात, हे योजना सामान्य मनशाक मेळपाक जाय. आनी म्हणून तांच्यांनी प्रत्येक गांवां भितर, पंचायती भितर, म्युनिसिपालिटी भितर सरकारी एक अधिकारी नेमणूक केली ताची. ताका सांगलें की शेनवार आयतार तुवें त्या पंचायतीन बसूं जाय, तुवें त्या म्युनिसिपालिटीन बसूं जाय, आनी एखाद्याक जर ती स्कीम मेळना आसत जाल्यार ताका मेळोवन दिवपाक लागून प्रयत्न करपाक जाय, जेणे करून सगळ्यांचो विकास जो आसा हो विकास जावपाक जाय हें तांच्यांनी जाणिल्लें आसा. आनी म्हणून आज आमी पळयतात आमचो भारत देश, आमच्या बाबासाहेब आंबेडकरान ज्या तरेन ही घटना बरयली, तांचें एक स्वप्न आशिल्लें केन्ना तरी हो भारत देश ही जगातली नंबर 1 ताकद जातली. आनी आज आमी हळूहळू त्या दृश्टीन पावलां फुडें मारत आसात. आज भारत देश हो जगातली 5व्या नंबरची ताकद जाल्ली आसा. 2027 पर्यंत भारत देश हो जगातली 3ऱ्या नंबरची ताकद जातलो. आनी आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नान, कारण नरेंद्र मोदीजी हे ज्या देशाचें नेतृत्व करतात, ज्या तरेन ते डिसिजन घेतात, हें जर पळयलें आसत जाल्यार 2047 भितर आमी भारत देश हो जगातली नंबर 1 ताकद जातलो. आनी ताका लागून आमच्या सगळ्यांचें काम जें आसा हे सगळ्यांचो आधार सगळ्यांनी मेळून आमकां जें करपाक जाय आमी करपाक जाय अशें हांव सगळ्यां कडेन विनंती करता. आनी परत एकदा बाबासाहेब आंबेडकरांक आजच्या जयंती निमित्तान आदरांजली दिता आनी म्हजें उलोवप थांबयता. धन्यवाद. जय भीम. चडांत चड देव बरें करूं सर. माननीय खासदारान आपल्या उलोवपान समाज कल्याण खात्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांचो जो उल्लेख केलो, ते सगळे उपक्रम समाजातल्या तळागळा मेरेन पावोवपा खातीर तांचो सक्रीय सहभाग आसा. जे संकल्प आसात समाजा खातीर ते पुराय पद्दतीन पूर्ण करपाचो संकल्प जाणी घेतला. समाज कल्याण खात्याचे मंत्री मागता सुभाष फळदेसाय सर हांणी ह्या वेळार उपस्थितांक संबोधीत करचें. नमस्कार आणि सगळ्या काळजांतल्यान उर्वे भरीत माये मोगाचो येवकार. आयज आमचे भारताचे घटनेचे शिल्पकार, आमचे तुमचे सगळ्यांचे लाडके, तसेच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या 134व्या
जन्मदिसाच्या निमित्तान हो आमचो स्टेट फंक्शन जे आमचे हालींच दोतोर आसात आमचे आजचे चीफ गेस्ट तांणी डिक्लेअर केलें की हे स्टेट फंक्शन जाय आनी त्या स्टेट फंक्शनाक आमचे मदीं उपस्थित आसात तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके धडाडीचे एक यशस्वी युवा तडफदार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमचे मदीं आसात तितकेच तडफदार नेतृत्व गोंयचे आमच्या राज्यसभेंतल्यान निवडून आयिल्ले खासदार आमचे प्रश्न दिल्लीक भितर एक बुलंद आवाजान मांडपी आमचे खासदार सदानंदभाई तानावडे आमचे भितर आयज आसात आमचे चीफ सेक्रेटरी श्री कोंडविलो सर आमचे भितर आसात आमच्यो नॉर्थाच्यो कलेक्टर मॅडम डॉक्टर गीते ह्या समाज कल्याण खात्याचे डायरेक्टर बाब अजित पंचवाडकर आमचे भितर आसात आमचे श्री दीपक करमलकर आमचे भितर आसात सांगेच्यो नगराध्यक्षा हालींच तांचे ह्या पदाचेर नेमणूक जाल्ली आसा ती मॅडम संतिक्षा गडकर आमचे सिद्धेश बाब जे पेडणे नगरपालिकेचे आदले नगराध्यक्ष आनी नगरसेवक आताचे आनीक ह्या सगळ्या प्रक्रिये भितर एक उत्तुंग अशें व्यक्तिमत्व आनी ह्या समाजाक मुखार व्हरपा खातीर जांचें खूब मोठें कार्य आसा ते सिद्धेश बाब चंद्रकांत बाब शेटकर जे आमचे ह्या सगळ्या कार्यां भितर आयज जाणी फुडाकार घेतलो आसा सरकारी अधिकारी हांगा उपस्थित आशिल्ले विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे सगळे पदाधिकारी जाणी आमकां ह्या कार्याक भितर खूब मदत केल्ली आसा ह्या मुखार व्हरपा खातीर तश्योच ज्यो इतर संस्था आमचे बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या निमित्तान आयिल्ल्यो ह्या समाजाच्यो इतर संस्था जांचे कडेन आमचें कोऑर्डिनेशन आसा ते संस्थेचे सगळे पदाधिकारी हांगा उपस्थित आशिल्ले प्रेस मिडिया आनी म्हजे सगळे माता भगिनी आनी भावांनो आयज हांव चड वेळ उलोवचो ना कारण मुख्यमंत्र्याक आनी खूब प्रोग्राम आसात पूण तरी आसतना मुख्यमंत्र्यांचे ज्यो ज्यो योजना आसात त्यो अत्यंत म्हत्वाच्यो आनी तांकां वेळ चड जाय पूण एकच सांगपाक जाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महामानव आशिल्ले आनी भारत देशाक जाणी जी दिशा दिल्ली आसा त्या दिशेन आमी चलता आनी त्या घटनेच्या आदाराचेर आमच्या ह्या कॉन्स्टिट्युशनाच्या आदाराचेर संपूर्ण विश्वातली एक सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आमकां आज मान्यता मेळ्ळी आसा आनीक आमचो देश हो आयज सगळ्यांत भितर श्रेष्ठ असो मानवतावादी म्हणून मुखार वचत आसा आनी हाचें चड आनीक चड श्रेय आसा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणी घालून दिल्ली ती तत्व आसा जाणी घालून दिल्ली ही विशमता आमच्या देशा मदली आमच्या समाजा मदली विशमता पयस करपाक जाय आमकां समानता हाडपाक जाय आनीक पिडीत दलीत शोषीत अशे जे लोक सकयल आसात तांकां मदतीचो हात दिवन एका समानतेच्या रेशे भितर हाडपा खातीर तांणी जे कितें आमकां रिजर्वेशन्स दिले आनी दलितां खातीर अत्यंत म्हत्वपूर्ण अशें त्या वेळार काम केलें हे आमचे खऱ्यांनीच महामानव आसा आयज आमी पळयतात ही विशमता खूब खूब पयस जाल्ली आसा अजूनय एखादे वेळ खंय कितें कोणाचेर एट्रॉसिटीज जाले जर जायत जाल्यार आमकां न्याय हक्क मागपा खातीर सगळी न्याय संस्था आसा आमच्या समाजाचे किंवा सरकाराच्यो योजना आसात म्हणूनच आयज ह्या गोंय आमच्या प्रगतीपथाचेर आसा देश प्रगतीपथाचेर आसा भारत देश एक वेगळ्या दिशेन आयज वचत आसा आमचे पंतप्रधान आमचे श्री नरेंद्रजी मोदी हांच्या नेतृत्वा खाल आमी पळयतात की संपूर्ण विश्वान भितर भारत विश्वगुरू जावपाच्या मार्गाचेर आसा आनी आमी म्हणटात संपूर्ण विश्वान भितर एक विश्व नेता म्हणून कोणा कडेन पळयले वतात जाल्यार ते आमचे नरेंद्रजी मोदी भारताचे पंतप्रधान म्हणूनच आज आमी ज्या युगान भितर वावरतात त्या युगान भितर खरें वावरतलो जर जाय जाल्यार ही विशमता पयस जाल्ली आसा आपल्या कणखर नेतृत्वाचेर आपल्या कणखर गुणाचेर आनी आपल्या बुद्धिमत्तेचेर आयज मुखार वचपाची गरज आसा खूब बरें दिसलें की हांगा ज्या वेळार पुरस्कार घेवपाक येवपी भुरगीं आमी पळयताले की 10-20 वर्सां पयलीं आमकां सोदून काडचें पडटालें आनी खंय तरी फर्स्ट क्लास सेकंड क्लास आयिल्ल्या भुरग्यांचो सन्मान करचो पडटालो पूण आयज 96-95% गुण घेवन आयज ह्या माचयेचेर येता आसतना आमचो खरेंच अभिमान दिसता की ह्यो सगळ्यो गोश्टी घेवन ही जी बुद्धिमत्ता आसा ही जी विद्वत्ता आसा आनीक आमी समाज आपल्या
ज्यो कुबड्यो घेनासतना रिझर्वेशनाच्यो कुबड्याच्या भायर वचून आमचे इतके बरे परफॉर्मन्स एकाडेमीक एक्सलन्स हे आमी मेळयले आसा. म्हणून सगळ्या जे आयज आमकां जांकां अवॉर्ड्स मेळिल्ले आसात तांचे खूब मनकाळजांतल्यान अभिनंदन करता. बाकीचे आमच्या समाजातले आमचे 4 जाणांचो आमी गौरव केल्लो आसा. खऱ्यांनीच ह्या समाजा खातीर हांव भुरगेपणांतल्यान पळयता कांय व्यक्ती ह्या समाजाच्या उन्नती खातीर प्रगती खातीर समाजाक न्याय दिवपा खातीर स्वताच्या घरदाराचे किंवा कांयच विचारपूस करनासतना समाजाच्या कार्यान जांणी म्हणजे वाहून घेतले ते आमचे सगळे गौरव मुर्तीचे हांव खूब खूब अभिनंदन करता. कारण तुमच्या बरोबर हांगा तुमचो सन्मान करपाचो योग आमकां आयलो म्हणून आमी धन्य म्हणटात. भाव भयणांनो, आमी आयज पळयतात की शिक्षणाचो प्रचार जावपाकच जाय आणि प्रत्येक आमचे दलित भाव आसतले जे पीडित आसतले शोषित आसतले गांवां भितर अजून दुर्गम भागां भितर रावतात जे मुखार आयिल्ल्या भावांनी तांकां हात दिवन मुखार हाडपाक जाय. तांचे पर्यंत योजना पावोवपाक जाय. आमच्यो अनेक योजना आयजूय म्हणजे ताचे बेनिफिशरी आमकां मेळनात. आजूय आमकां बजेटेड अमाउंट आसा. कांय ज्यो स्किमी आसात त्यो अजून पर्यंत आमकां त्या स्किमीचे लाभार्थी कमी मेळटात. म्हणून आमच्यो ज्यो संस्था आसात तांचे कडेन म्हजे नमळायेची विनंती आसा, समाज कल्याण खात्या कडेन तुमी येवचे आणि आपल्या गांवां भितर बारीक बारीक संघटना आम्ही फक्त संघटना करून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक हार तुरे घाले म्हणून जावचे ना, पण ताणी घालून दिल्ली जी उद्दिष्टां आसात ह्या समाजाक समानते कडेन व्हरपा खातीर वयर काडपा खातीर ह्यो ज्यो योजना आसात त्या योजनेंतल्यान तांकां वयर हाडपा खातीर मदत करची. समाज कल्याण खातें आयज खूब जाणांनी सांगलें आसा की समाज कल्याण खातें आयज काम कार्यरत रावल्लें आसा. म्हणजे अनेक साधारण प्रत्येक पंचायतीन भितर आमचो समाज कल्याण खात्याचो एक मनीस पंचायतीन भितर 2 ते 3 दीस प्रत्येक पंचायतीन भितर बसता. एक 2-3 पंचायतीन मेळून एक भुरगो एक आमचो तुमचो सेवक आसा तो थी आसा. कोणाकय कसलेय जर प्रॉब्लेम आसा जर जाय ग्रामपंचायतीन वचात किंवा नगरपालिका क्षेत्रांत त्या नगरपालिकेच्या ऑफिसान वचात आणि तांचे जे दीस आसा ते समजून घेयात आणि कसली जर डिफिकल्टी आसा जर जाय तांचे मार्फत ती सुटावे करपाचे प्रयत्न करात. वेळान आमी तुमचे खातीर आसात. म्हाका खऱ्यांनीच बरें दिसता की समाज कल्याण खात्या जाची म्हजी आवड आसा ह्या खात्याची जबाबदारी आमचे कडेन आयली आणि त्याच्या नंतर अनेक उपक्रम नवे उपक्रम आमी हाडले, नवे स्किमी हाडल्यो. हांव सगळ्यो स्किमी सांगपाक वचना, पूण एक पॅलिटिव्ह केअर म्हणटा ते आदरणीय आमच्या मुख्यमंत्र्याच्या आदारान पॅलिटिव्ह केअर योजना ही समाज कल्याण खात्याची आसा. सगळ्या म्हणजे सगळ्या समाजा खातीर आसा. जे दुर्धर अशा आदारान आमचे एखादे वेळ जाणटे लोक हॉस्पिटलांत जेन्ना तांकां डिस्चार्ज दितात फोर्सिबल डिस्चार्ज दितात कारण अजून इम्प्रूवमेंट जावचें ना. तुम्ही घरा कडेन वचून ताचे केअर घ्या म्हणटा तेन्ना एक आमच्या कुटुंबाचेर खूब आघात येता की ताका खंयच्यान ड्रिप्स लावपाचे, ताका ऑक्सिजन खंयच्यान हाडपाच्यो, ताका वादयो खंयच्यान हाडपाची, ताची वेवस्था कितें करपाची, बेडिंग कशें करपाचें ही चिंता आसता. आदरणीय मुख्यमंत्र्याच्या आशिर्वादान आज ही एक अशी गोंयान भितर एक नवी स्कीम जाल्ली आसा. म्हणजे पॅलिटिव्ह केअर करपा खातीर आमची कांय आमचे जे व्हॉलंटियर डॉक्टर्स आसात तांणी एकठांय जावन NGO स्थापन केल्ले आसा. त्या NGOन तांणी हॉस्पिटलां केल्ली आसात. त्या हॉस्पिटलां भितर बरी भशेन तांची कुयदाद घेवपा खातीर आनी तांकां एक पीसफूल लायफ आनी एक पेन रिलीफ मेळपा सारखे एक लायफ तांकां जगपा खातीर तातूंत तुमी हॉस्पिटलायज करपाक शकता. विनामूल्य अशी सेवा आसा. आमी अनेक सेवा हांगा उपलब्ध केल्ल्यो आसात. आमचे जर तुम्ही पहिले स्पायनल कॉर्ड रिहॅब सेंटर आमी ओपन केल्ले आसा. गोंयान भितर असो उपचार पद्दती नाशिल्ली. भारतांतल्या कांय ठिकाणाचेर ही सेवा उपलब्ध आसा पूण ताका लाखांनी रुपया खर्च करतात. पूण आमी रुग्णाश्रय म्हणटा ते आमचे JMCच्या लागूनच आशिल्ल्या एका बिल्डिंगेन भितर रुग्णाश्रय म्हणून आमी थंय केल्ले आसा. आनी आमचे जे स्पायनल कॉर्ड जे इंजरीज जाल्ले आसा तांकां परमनंट नेचराची ती आमी फिजिओथेरपी आनी बाकीचे उपचार पद्दती सुरू केल्ले आसा. आमचे हातूंत भितर एखादे वेळ डिसेबल जे लोक आसात तांकां मदत जावपा खातीर PM म्हणजे प्रायम मिनिस्टर दिव्यांशू केंद्र म्हणून ओपन केल्ले आसा. जे आयज JMC भितर डेली बेजीस ओपन आसा. थंय वचून एखादे वेळ म्हाका इस्त सारकी ना, एखादे वेळ म्हाका पांयाक प्रॉब्लेम जाल्लो आसा, एम्प्यूट केल्ले आसा, म्हाका ट्रायसायकल जाय, म्हाका वॉकल जाय किंवा म्हाका हियरिंग एड्स जाय किंवा कसलेय पद्दतीचे एक सामान्य जीवन जगपा खातीर ज्यो गरजो लागतात
ते आमी केंद्र ओपन केल्ले आसा आनी थंय जे एग्जामीन केले नंतर तुमकां लागपी जे डिवायसीस आसतले इन्स्ट्रुमेंट आसतले किंवा कसले इम्प्लांट आसतले हे थंय अवेलेबल केल्ले आसात। अश्यो कितल्योश्योच नव्यो स्किमी आयज आमी हाडलेल्यो आसात। आमकां एखादे वेळी दिव्यांग मनशा खातीर ताका रोजगार उपलब्ध करून दिवपा खातीर आयज एक नवी इन्सेंटिव्ह स्कीम माननीय मुख्यमंत्र्यांनी परत एक फावटी हाडलेली आसा। म्हणजेच एखादे वेळ खंयचेय एक कॉर्पोरेट हाऊस आसतले, खंयचेय ऑफिस आसतले, खंयचेय एखादे वेळ जे बिझनेस हाऊस आसा त्या बिझनेस हाऊसान भितर डिसेबल लोकांक एखादे वेळ तांणी एम्प्लॉयमेंट दिलो जर जाय तांच्या सॅलरीचो कांय वांटो सरकार स्वताक पेलता आनी तांकां हे करता प्रवृत्त करता की जे कॉर्पोरेट हाऊसेस आसात हे दिव्यांग लोकांक तुमी काम दिवपाक जाय अशा पद्दतीचे इन्सेंटिवायज केल्ले आसा। अश्यो कितल्योश्योच स्किमी आयज नव्यान आमच्या हातून भितर आयिल्ले आसात। हांव चड वेळ घेना आनी सगळ्यांत व्हडलें आनी तुमी सगळे उत्सुकतेन वाट पळयता आसतले की आमचे स्वप्न जे म्हणटात की आंबेडकर भवन हे गोंयान भितर रावचे जाणे करून त्या आंबेडकर भवनाच्या सावले खाली त्या व्हडल्या अशा भवना खाली आमच्या भुरग्याचो फुडार आमी चिंतपाक शकतले। आमकां ते सदांच याद दाखयतले की आंबेडकर भवन हे जावपाक जाय म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी आयज आंबेडकर भवना खातीर लागपी जाग्याचे जे सनद आसा जे प्लॉटाचे अधिकार आसात ते आयज करपा खातीर ताणें एक हे हाडिल्लें आसा आनी माननीय मंत्री हे आयज सोशल वेलफेराक ही जमीन सुपूर्द करतले। आनीक आमचे आदरणीय मंत्री जे सेंटराक MOS म्हणून आसात तांचे कडेन म्हजे 2 दिसांची चर्चाय जाली। पयर 2 दिसां उत्तराखंडाक गेलो, तांचे बरोबर रावलो, मागीर महाराष्ट्रान भितर येवन तांचे बरोबर सविस्तर चर्चा केली। तांणी अनेक डिपार्टमेंटांक हे भवन उबे रावपा खातीर मदत करपाचें आमकां आश्वासीत केल्लें आसा। हे भवन आमकां प्रत्यक्षात रोखडेंच येतलें। ज्या भवना भितर आमकां एखादे वेळेस सगळ्यो सोयी सवलती आसतल्यो ऑफिसा खातीर लागपी कर्मचारी वर्ग धरून बाकीचे सगळ्यो आमच्या गरीब दलित भावंडां खातीर जे शोषित पिडीत आसात तांकां लायफ इजी करपा खातीर हे सगळे कार्यालय आमी सुरू करतले। एखादे वेळ असो हॉलय जावपाक शकता, एक मोठो भव्य दिव्य असो बाबासाहेब आंबेडकराचो पुतळोय जावपाक शकता। अशा पद्दतीचे एक परिपूर्ण अशें भवन आमकां पळोवपाक मेळटलें। चड वेळ घेना परत एक फावटी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादा खाली आमी अनेक योजना पाठपुरावा करतात आनी ताच्या नंतर तांचो आशिर्वाद कायम आसता। म्हणूनच पर्पल फेस्टा सारखे इंटरनॅशनल पर्पल फेस्टा सारखे संपूर्ण विश्वान भितर एकमेव अशें पर्पल फेस्ट जाचे आयज खंयच्याय देशांनी कंट्रीकच न्हय आमच्या स्टेटीनीच न्हय भायल्या देशांत बसून गेले जर जाय जाची तोखणाय जाता ते इंटरनॅशनल पर्पल फेस्ट करपा खातीर आदरणीय मुख्यमंत्र्यांचो आशिर्वाद आमकां मेळ्ळो, मार्गदर्शन मेळ्ळें आनी तातूंतल्यानच गोंय एक वेगळ्या स्तराचेर संपूर्ण भारतान भितर आनी भारताच्या भायर नामना मेळ्ळी। म्हणून हांव खूब खूब गोंय सरकाराचे आनी आदरणीय मुख्यमंत्र्याचे खूब खूब अभिनंदन करता। देव बरें करूं। जय हिंद, भारत माता की जय। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जय हिंद, भारत माता की जय। चडांत चड देव बरें करूं सर। इश्टानो आत्ताच ज्या आंबेडकर भवनाचो उल्लेख जालो मागता माननीय मुख्यमंत्र्यां कडेन हो महत्वपूर्ण दस्तावेज समाज कल्याण खात्याच्या मंत्र्यां कडेन सुपूर्द करचो। मोठ्यान ताळयांचो गजर जावनी। होय होय भाई भाई होय भाई। आंबेडकर भवन उभारणीच्या नदरेंतल्यान महत्वपूर्ण दस्तावेज समाज कल्याण खात्याच्या मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला। इश्टानो, ज्या उतरांची तुम्ही आतुरतायेन वाट पळयता तो खीण आयला। एक सामान्य कार्यकर्तो, आमदार, सभापती, मुख्यमंत्री असो सुवर्ण प्रवास तांकां लाभला। खऱ्या अर्थान शुन्यांतल्यान स्वर्ग निर्माण करपाची ताकद आशिल्लें हें नेतृत्व। म्हणूनच आमचो दोतोर, आमचो अभिमान अशा नदरेंतल्यान ह्या नेतृत्वा कडेन आमी पळयतात। इश्टानो, खऱ्या अर्थान हांव एकूच सांगता, जो मेरेन म्हाका दिसता दोतोरांचें नेतृत्व ह्या गोंयाक लाभला तो मेरेन दर एका गोंयकाराक कसलीच भिवपाची गरज ना। म्हाका मुख्यमंत्र्यां कडेन ताणें ह्या वेळार उपस्थितांक संबोधीत करचें। सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या वतीन 134वी बर्थ एनिवर्सरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या आयच्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आसात आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानवडे, राज्याचे CS डॉक्टर कांडाबलू, कलेक्टर नॉर्थ डॉक्टर स्नेहा गीते,
ह्या खात्याचे आमचे डायरेक्टर पंचवाडकर, OBC कॉर्पोरेशनचे आमचे शेटकर, त्याचबरोबर पेडणेचे आमचे नगराध्यक्ष म्हणजे मित्र सिद्धेश पेडणेकर, सांगेचे नगराध्यक्ष दीपक करमरकर, समोर आशिल्ल्या पेडण्यापासून काणकोणपर्यंत म्हज्या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांक मानपी सगळ्या म्हज्या भावांनो भयणांनो आनी पत्रकार मित्र, सगळ्यात पयली जेंका आज आमी बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जो समाज सुदारक पुरस्कार म्हणून ज्या तिगाय जाणांक दिलो तांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. समाजा खातीर तुमचें योगदान हें खूब व्हड आसा आनी ह्या मागासलेल्या समाजाक तुमी सातत्यान कार्यरत आसा. हाज्याय फुडें अशाच पद्दतीन कार्यरत रावचे आनी समाजांतल्या भुरग्यांनी बी समाजा खातीर कार्यरत रावपा खातीर सदोदीत कार्यरत रावचे. हो पुरस्कार खरो म्हणजे आमी वेगळ्या समाजांतल्या लोकांक सुद्दां दिता जे ह्या समाजा खातीर वावुरतात, तांकांय बी हो पुरस्कार दिता. अशा पद्दतीन जे लोक आसा तांच्यांनी बी ह्या समाज पुरस्काराक अप्लाय करपा खातीर कांयच हरकत ना. हांव अभिनंदन करता जे आमच्या 10वी आनी 12वी पास ज्यांच्यांनी विशेष अशें प्राविण्य प्राप्त केलें, गोंयभरांतल्यान तुमी समाजांतल्यान जे प्रमुख आयल्या तांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. आयच्या ह्या खासा सुवाळ्याक आमी स्टेट फंक्शन म्हणून डिक्लेअर केल्या उपरांत ताका वेगळीच उर्बा प्राप्त जाल्या आनी पुराय गोंयभरांतल्यान पेडण्या पासून काणकोण पर्यंत आमी आमच्यो कदंबा बसींचें आयोजन करता आनी सगळे लोक जे बाबासाहेब आंबेडकरांक मानपी, बाबासाहेब आंबेडकरांक पुजपी हे लोक आयच्या दिसा हांगासर पावचे. सकाळ पासून सांजचो पर्यंत 5 वरां पर्यंत चलपी ह्या फंक्शनाक आमी सरकारच्या वतीन सगळी वेवस्था, वेगवेगळी वेवस्था ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान करता. हांव म्हणजे आमचे मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय हांचें खूब खूब अभिनंदन करता की तांच्यांनी वेगवेगळी स्टॉल्स, कोणाचो ब्लड प्रेशर पळोवपा खातीर आसतलो, कोणी आयुश्यमान कार्ड घेवपा खातीर आसतलो, सोशल वेलफेराच्यो स्कीम समजून घेवपा खातीर आसतल्यो, हे वेगळे स्टॉल्स हांगासर लावन अवेरनेस केल्याच्या बद्दलूय बी हांव डिपार्टमेंटाचें खूब खूब अभिनंदन करता. ह्या कार्यक्रमाचो दर्जो दर वर्सा आनिकूय उंचावत वता आनी दर वर्सा आनिकूय लोक ह्या कार्यक्रमाक येता हें पळोवन म्हाका खूब बरें दिसता. पण हांव एक गजाल निश्चित सांगतलो की ज्यांच्यांनी रिजर्वेशनाच्या वतीन जे रिजर्वेशनाचो फायदो घेता त्या लोकांनी कंपल्सरी खरें म्हणजे हांगा येवपाक जाय. बाबासाहेबाच्या प्रती आदर व्यक्त करपा खातीर येवपाक जाय. फक्त तांच्यांनी म्हणजे आमी बाबासाहेब आंबेडकराक घालून दिल्ल्या रिजर्वेशनाचो फायदो घेतले आनी बाबासाहेब आंबेडकरा कडेन फाट फिरयतले हें केन्नाच जावपाक जायना. म्हाका दिसता तांकां खरें म्हणजे कदर आसपाक जाय. तांच्यांनी ह्या मागीर नोकरेंत आसूनी शैक्षणीक आसूनी बाबासाहेबांच्या प्रती आदर व्यक्त करपा खातीर हांगासर ह्या स्थानाचेर येवन तांच्यांनी आदर व्यक्त करप हें योग्य आसा. आमी पुराय गोंयभर म्हणजे वेगवेगळे कडेन सातत्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ज्या जाग्याचेर पुतळे आसात त्या त्या जाग्याचेर आमी स्टॅच्यू आसात थंयसर श्रद्धांजलीचे कार्यक्रम त्या म्युन्सिपालिटी आसतले, डेप्युटी कलेक्टर आसतले, हे सरकाराच्या वतीन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करतात. बट स्टेटींतलो सगळ्यात व्हड आनी हो कार्यक्रम हांगासर जावन आसा. आमी पळयता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी सदोदीत भारताचें संविधान हे सर्वोपरी आसचें हाच्या खातीर तांच्यांनी काम केल्लें. इतकेंच न्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी सोशल जस्टीस आनी ह्युमन रायट्स तांच्यांनी सगळ्या जाणांक म्हणजे मागासलेल्या समाजाक न्याय दिलात, बट तांच्यांनी मानव अधिकार हाजेरूय तांच्या संविधानांत केल्लो न्याय होय तितकोच म्हत्वाचो आशिल्लो आनी ताच्या खातीर तांच्यांनी आपल्या संविधानांत वेगवेगळे बरोवन दवरले आशिल्ले. तांचें म्हणणें आशिल्लें की प्रत्येकात एड्युकेट, एज्युकेट आनी ऑर्गनायज ह्या 3 धर्तीचेर आमी काम करपाची गरज आसा. शिकात, अन्याय जर जालो आसत त्या अन्याया विरोधात जागे जायात आनी तुमी एकत्र येयात हें बाबासाहेबांचें म्हणणें आशिल्लें. आनी आयचो तरणाटो हो खंयचोय आसूनी तो शिकपाची गरज आसा आनी आपल्याचेर अन्याय जाता आसत जाल्यार त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठोवप हें तितकेंच गरजेचें आसा. आनी आमी ऑर्गनायज्ड पद्दतीन जर फुडें वचत जाल्यार त्या अन्यायाक म्हणजे आमी वाचा फोडूंक शकतले हें गरजेचें आसा. बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी आपलें संविधान बरयता आसतना लिबर्टी आसतली, इक्वलिटी आसतली, फ्रेटर्निटी आसतली, जस्टीस आसतली ह्या माध्यमाचेर तांच्यांनी काम केलां. प्रत्येकाक न्याय आनी हक्क मेळोवन दिवपा खातीर तांच्यांनी काम केल्लें आसा. मायनॉरिटीचे रायट्स हेय बी तांच्यांनी आपल्या संविधानात तितक्याच मोठ्या प्रमाणात मायनॉरिटीकूय मेळचे. फक्त मागासलेल्याच न्ही तर मायनॉरिटी समाजाचो विचार सुद्दां बाबासाहेबान केला. मायनॉरिटी समाज सुद्दां बाबासाहेबांच्या प्रती हांच्यांनी आदर व्यक्त करप हें तितकेंच गरजेचें आसा. आमी म्हणटा की हांव आतांच आमच्या डायरेक्टरा कडेन उलयतालो
की मायनॉरिटी समाजात असलेले आमचे SC भाव आनी भयण हांकां मेन स्ट्रीमलायनीन हाडपाची गरज आसा. आज गोंयांत मायनॉरिटी समाजात असलेले मागासरी भाव आमकां फाटीं व्हरता आसतना दिसता. बट तेय बी हे स्ट्रीमलायन जावप तांकांय बी म्हाका दिसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांची जी ऑर्गनायझेशन्स गोंयांत काम करता हांच्यांनी मायनॉरिटी समाजात असलेल्या लोकांक ह्या मेन फ्लोन हाडपा खातीर स्ट्रीमलायन करपा खातीर मोठ्या प्रमाणात काम करचें. तेय खंय तरी फाटीं उरचें न्ही, तांचेरूय खंय तरी अन्याय जावचो न्ही, कारण तांच्यांनी सगळ्या स्किमीचो फायदो घेवचो, तांच्यांनी सगळ्या योजनांचो फायदो घेवचो, तांच्यांनी बी सुशिक्षीत जावचें, तांच्यांनी बरें लायफ जगचें अशें सरकाराचो ध्येय आनी उद्देश आसा. सरकार जशें म्हटलें की अंत्योदय तत्वाचेर सर्वतोपरी पावपाचो प्रयत्न करता. बट अडचणी वेगवेगळ्यो आसता. ह्या अडचणीचेर मात करता आसतना समाजातले समाज सुदारक किंवा समाजातली ऑर्गनायझेशन हांच्यांनी जर हातभार लायत जाल्यार अशा पद्दतीन मायनॉरिटी असलेले भाव सुद्दां खंयसरूच फाटीं उरचे न्ही, म्हणून तुमी कार्यरत रावचे अशें म्हाका दिसता. आमी पळयता की ह्या सगळ्या समाजाक एम्पावर करता आसतना सदोदीत आमी कोणूच फाटीं उरचो न्ही हेच्या खातीर आमी वेगवेगळ्या पद्दतीन काम हे करीत आसा. शैक्षणीक दृश्ट्या आमी भुरग्यांक फुडें व्हरपाचो प्रयत्न करतात. बट आर्थीक दृश्ट्या सक्षम जावपा खातीर म्हणजे SC म्हाका पयरूच आमचे सिद्धेश पेडणेकर हाच्या लिडरशिपीच्या सकयल तुमच्या सगळे पदाधिकारी म्हाका येवन मेळ्ळे आनी तांच्यांनी 2 डिमांड घातलेले. भितरलो एक डिमांड आमी खूब वर्सां म्हणजे म्हाकाय वायट दिसतालें फाटलीं 4-5 वर्सां हांव फक्त भाशण करतालो की तुमकां जागा दिता. बट आज म्हाका भाशण करता आसतना सांगपाक खूब खोस भोगता की तुमकां बाबासाहेब आंबेडकराच्या संविधाना खातीर 2140 स्क्वेअर मिटर जागा तुमकां पर्वरीनूच जाय आशिल्ली. ती पर्वरींतली जागा सरकारान आज एलोकेट केला आनी ताच्या खातीर 10 कोटीचे फंड्स हो सुद्दां एलोकेट केला. म्हाका म्हाका खात्री आहा की आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर फाटलीं 2 वर्सां कंटिन्युअसली तुमच्या समाजाचो आंबेडकर भवन जावचो म्हणून म्हाका दिसता दर 8 दिसा एकदां तरी मिटींग घेताले किंवा एकदां तरी म्हाका विचारताले ते जागेचें खंय पावलां, आपल्याक बांदपाक जाय. पण आतां खात्रीनिशी सांगता फुडल्या 6 म्हयन्याच्या भितर फावंडेशन स्टोन घालून तें भवन बांदपा खातीर चालू करतले आनी आमच्या ह्याच टेन्युअरांत तें भवन हें पुराय जातलें. त्या भवनाचें उक्तावण करपाक सुद्दां आमी सगळे जाण मुजरत हजर रावतले. त्या भवनात तांच्यांनी सांगल्या त्या प्रमाणे समाजा खातीर आसलेल्यो वेगवेगळ्यो म्हणजे आमी जाका म्हणटा की हॉस्टेल फेसिलिटी आसात, हॉल फेसिलिटी आसात किंवा जाका स्किलिंग आनी रिस्किलिंग अपस्किलिंग हे जे आसा असले वेगवेगळ्यो फेसिलिटीज त्या आंबेडकर भवनात आमी सुरू करपाची आमची योजना आसा. गोंयभरांतले विद्यार्थी जे हायर एड्युकेशन घेवपाक सोदता म्हणजे वेगवेगळ्या पणजे ठिकाणी रावन जर ताका एड्युकेशनाचो प्रॉब्लेम जाता आसत जाल्यार तोय सुटावो जावचो. जर आमी म्हणटा युनिवर्सिटीत किंवा मेडिकल कॉलेजीत हॉस्टेल मेळना जाल्यार ताका तें हॉस्टेल हांगा मेळचें आनी त्यांनी शिकचो. म्हणून ह्या आंबेडकर भवनाचोय उपयोग शिक्षणा खातीरूय बी आमी खूब मोठ्या प्रमाणात तो करूं शकता. पण म्हाका खरोखरूच म्हणजे मनापासून समाधान जाता म्हाज्या मुख्यमंत्र्याच्या टेन्युअराच्या कार्यकाळात हांव तुमकां जी पर्वरीन जागा जाय आशिल्ली ती जागा दिवपाक शकलो आनी तें भवन बांदतना आनी कंप्लीटूय करतलो इतक्या मोठ्या इच्छेन सांगू शकता. आमी सातत्यात पळयता की प्रत्येक जाण ह्या आंबेडकर भवनाच्या बद्दल जावचें हाच्या खातीर सदोदीत सगळ्यांचें काम हें भरपूर आशिल्लें. हांव सगळें सांगता आसतना आमी पळयता की गोवा कमिशन ऑफ द शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्रायब एक्ट 2010 हाजें वेवस्थीत रित्या इम्प्लिमेंट जावचें म्हणून आमचें सरकार सदोदीत कार्यरत आसता. ताजेर खंयसरूच कोणाचेरूच अन्याय जावचो न्ही म्हणून आमचें SC ST कमिशन हें बी खूब बऱ्या पद्दतीन कार्यरत करत आसा. कोणाचेर जर अन्याय जाता आसत जाल्यार ह्या गोवा कमिशन ऑफ द शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्रायब एक्ट हाच्या अंतर्गत आमी तेजे कार्यरतूय आसा. आमी पळयता की गव्हर्मेंटाची कमिटी आसा ज्या कमिटीच्या अंतर्गत म्हणजे प्रमोशनचे इश्यू आसतले हाजेर जेन्ना SC भावांचेर अन्याय जाता ते वेगळे इश्यू आसतले. हे गव्हर्मेंटाच्यो एन्युअली आमी 3 फावटी मिटींग घेवन ते इश्यूज कार्यरत लायता. माझ्या चेअरमॅनशिपीच्या सकयल ही कमिटीच्यो मिटींग आमी टायम टू टायम घेवन बाकी सगळ्यांक न्याय दिवपाचें काम हे सदोदीत करता. गोवा कास्ट सर्टिफिकेट्स व्हेरिफिकेशन एक्ट 2023 कास्ट सर्टिफिकेशन एक्ट जो आसा ताजेर कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन जावप हे गरजेचें. कारण कोणी तरी भायरसून येवन वगीच आपूण कास्ट सर्टिफिकेट लावन आमच्या भावांचो जो आसा पळय न्याय हक्काचेर गदा हाडची न्ही
म्हणूनय हो ॲक्ट आमी परत एकदा टायटन करून तांकां सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन दिवपाचें काम हे सुरवात केला, जेणे करून गोंयचो मुळावो हो SC भाव हाका हेजे न्याय जे आसा हो मेळचो, ताच्या खातीर आमचें सरकार जे आसा हें सदोदीत कार्यरत आसा. आमी ह्या समाजाचो इकॉनॉमीक डेव्हलपमेंट जावचो म्हणून आमच्या गोवा OBC फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जाचो बाब चंद्रकांत शेटकर ताचो MD आसा, ताच्या अंतर्गत तुमचो सिद्धेश पेडणेकर ताचे डायरेक्टर आसा. इन फ्युचर तुमचें म्हणणें की आनिकूय एकटो डायरेक्टर घालचो, तोय आमी मान्य करतले. थोड्या तेंपात आनिकूय एकट्याक डायरेक्टर घालतले. बट ह्या OBC कॉर्पोरेशनाचो फायदो तुमी सगळ्या पर्यंत पावप गरजेचें आसा. ताच्या अंतर्गत आमी जी वेगवेगळी लोन दिता, मागासलेलो समाज हो आर्थीक निर्भर, आर्थीक फुडें वयचो, आर्थीक मागासलेलो उरचो न्ही म्हणून सुद्दां आमचें सरकार OBC कॉर्पोरेशनाच्या अंतर्गत अशी वेगवेगळी मायक्रो लोन्स ही दीत आसता. ताजोय फायदो जो आसा पळय न्ही हो तुमी घेवचो. हावजींग सेक्युरिटी खातीर अटल आश्रा योजना ही OBC हे SC खातीर आमी विशेष करून राबयता. म्हाका खबर आहा थोडे रेंगाळलेले प्रश्न, विशेष करून जागेचो प्रश्न प्रत्येक फावटी, म्हणजे आमच्या गांवांनी रावपी आमचे SC भाव जे आसा तांकां जागेचो प्रश्न आसा. म्हाजें तर म्हणणें की एसोसिएशनान फुडाकार घेवचो, आयदर देवस्थान समिती आसत किंवा गांवकरी आसत, तांच्या कडेन मांडून तांच्यांनी जागेचो आपलो प्रश्न सुटावो करचो. बट त्याच बरोबर तांकां 1971 पयलींच्यान जे लोक रावता तांकां मुणकारियल रायट घेवपा खातीर अधिकार आसा आनी तांच्यांनी मुणकारियल रायटाच्या अंतर्गत ह्योय जागा क्लेम करूं येता, जेणे करून तुमी रावता तो जागो हो तुमच्या नांवार करपाचो हो सरकाराचो प्रयत्न आसा. तुमचें घर हे रेग्युलरायज जावचें, तुमकां वेवस्थीत रित्या घर आसतलो, टॉयलेट आसतलें, हाज्या खातीर कोणूच वंचीत उरचो न्ही म्हणून आमचें सरकार प्रयत्न करता. अशा पद्दतीच्यो जर केसीस आसत जाल्यार त्यो सरकारा कडेन हाडचो. सरकार मिडिएट करून त्यो केसीस सोडोवपा खातीर तयार आसा. कारण आमचो एक सुद्दां SC भाव ह्या हातूंतल्यान फाटीं उरचो न्ही म्हणून आमी सदोदीत प्रयत्न करता. एड्युकेशन फॉर ऑल, हेल्थ फॉर ऑल ह्या कन्सेप्टाच्या सकयल आमी सगळ्या जाणांक शैक्षणीक दृश्ट्या फुडें वयचें म्हणून म्हाका दिसता आपूण शिकलो म्हणून जावचो ना. आपल्या समाजात उरलेले लोक आसा हांकांय फुडें काडपा खातीर तुमी सगळ्यांनी कार्यरत रावचें. तुमी रावतले हाजी हांव अपेक्षा करता आनी तुमी सगळे जाण कार्यरत रावतले. आमी सदोदीत म्हणजे शेड्यूल कास्ट सब प्लॅन हो इम्प्लिमेंट करचो म्हणून ज्या ज्या जाग्यार शेड्यूल कास्ट कम्युनिटीज आसा त्या कम्युनिटीनी विशेष काम करचें म्हणून म्हाज्या आयदर PWD डिपार्टमेंट आसतलें किंवा वेगवेगळी खातीं आसतलीं. हाच्या अंतर्गत शेड्यूल कास्ट प्लॅन हो इम्प्लिमेंट करपा खातीर वेगळे पयशांचें प्रोविजनूय आसा. 2% ऑफ द फंड्स ऑफ दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट हो प्लॅन आमी कार्यरत व्हरता. जर अशा पद्दतीची वाट करपा खातीर आसतलें, रस्तो करपा खातीर आसतलें, उदक व्हरपा खातीर आसतलें, टॉयलेटी खातीर कम्युनिटी टॉयलेट बांदपा खातीर आसतलें जाल्यारूय तुमी प्रपोजल आमच्या पर्टिक्युलर खात्या कडेन दिवचो किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनच्या मार्फत म्हाज्या कडेन पावोवचो. आमचें सरकार तें काम करपा खातीर कटिबद्ध आसतलें. आमी सदोदीत इम्प्लिमेंटेशन ऑफ द POA ॲक्ट एंड PCR ॲक्ट हे आमच्या सरकारात सदोदीत कार्यरत आसात आनी हे दोन ॲक्ट जे तुमच्या अधिकाराचे ॲक्ट आसा हे तुमकां मेळचे म्हणून आमचें सरकार काम करीत आसा. आमी पळयता की गोंय हे माननीय मोदीजीच्या आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या खाला स्वयंपूर्ण गोंय जावचें. आमचे राज्यसभेचे खासदार हांच्यांनी उलयल्या त्या प्रमाणे त्या स्वयंपूर्णतेत तुमचोय वांटो आसचो. तुमच्याय कडेन आसलेल्यो स्किल्स ह्यो तुमी वांटेकारी जावचे आनी गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर आमी सगळ्यांनी जर एकत्र रित्या काम करीत जाल्यारूच गोंय स्वयंपूर्ण जातलें. म्हणून आयच्या हांव तरणाट्याक सांगता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचें विजन विकसीत भारत विकसीत गोवा 2047 हे करपा खातीर आमी उलो मारला. जेन्ना ह्या देशाच्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पुराय जातली तेन्ना अशा पद्दतीचो उच्च नीच हो भेदभाव उरचो न्ही. हो देशाक स्वातंत्र्याक जेन्ना 100 वर्सां पुराय जातली तेन्ना कोणीच अनटचेबिलिटी हो कन्सेप्ट उरचो न्ही. आमी सगळे जाण भारतीय आसात, आमी सगळे जाण एक आसात, आमी सगळे जाण हिंदू आसात. ही संकल्पना घेवन आमी फुडें वचपाक जाय आनी आमच्या मदली ही समांतरता येवपाक जाय. म्हणून इन्क्लुजिविटीच्या कन्सेप्टाचेर आमी विकसीत भारताचें स्वप्न साकार करता आसतना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी पळयल्लें स्वप्न हे त्यांच्या संविधानात दिखयल्ले मार्ग हेच घेवन माननीय मोदीजी फुडें वतात आसा. हांव त्या लोकांचेय सांगतलो की जे संविधान फक्त बळसान घालून भोंवतात, ह्या संविधानाचो अपमान करपाचें काम ज्यांच्यांनी केलां ते याद दवरात. ह्या संविधानाचो सदोदीत म्हणजे ह्या जवळपास 60 पेक्षा चड फावटी स्वताच्या स्वार्था खातीर
आणि स्वतःच्या सत्ते खातीर ज्यांच्यांनी संविधानाचो अपमान केला, ह्या संविधानात बदल करून हाडला हो फक्त आणि फक्त कोणी हाडला हांव वेगळें सांगपाची गरज ना. हांव ज्या राजकीय भाशणांतल्यान उलयता म्हणून म्हाका खंय तरी राजकारण मदीं हाडपाची गरज ना. हांव त्याच खातीर सांगता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक मुंबयतल्या त्यांच्या लोकसभेच्या इलेक्शनाक कोणी हारयल्लो ते लक्षात घेयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक जाय जाल्यार अनपोजूय निवडून हाडपाक शकताले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक जर कोणी हारयलो त्यांच्या इलेक्शनात जाल्यार तो काँग्रेसीत हारयलो हें कोणी विसरपाक गरज ना. म्हणून आमी म्हणटा की आमी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांक सर्वतोपरी मानता आसत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान देशाचें संविधान बरयलें, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर दुसरे फावटी निवडून येयल्ले आसत जाल्यार ह्या देशात आनीकूय खूब मोठो बदल खूब बेगीन जातलो आसलो. आमकां 100 वर्सां वाट पळोवची पडची नासली, आमकां 75 वर्सां नरेंद्र मोदीजीची वाट पळोवची पडची नासली. पण आज मोदीजीच्या रुपांतल्यान आनी बाबासाहेब आंबेडकरांचें स्वप्न जर कोण साकार करता आसात जाल्यार आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास ह्याच भावनेंतल्यान देशातलो एक सुद्धा नागरीक फाटी उरचो न्ही, समानताचेर सगळे जाण फुडें वयचे आणि ह्या विकसीत भारताचें स्वप्न साकार करचें म्हणून आमी सगळ्यांनी कार्यरत आसचे इतकेंच तुमच्या लागीं मागता आणि माझी 2 उतरां सोंपयता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की, भारत माता की. चड देव बरें करूं. दोतोर आंबेडकर समितीचे पदाधिकारी असतात ते माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतात. मागता त्यांच्यानी मुखार येवन पुष्पगुच्छ प्रदान करून दोतोरांक देव बरें करूं म्हणचे. ह्या समाजाच्या उदरगती खातीर गोंय सरकारान जे जे प्रयत्न केलात त्या नदरेंतल्यान माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार आंबेडकर समितीच्या वतीन मोठ्यान ताळयांचो गजर जावन. कार्यावळीच्या निमण्या पावण्यार मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रकांत शेटकर सर तांचे कडेन मागतात आनी उपकाराचे उलोवप करचे. Respected dignitaries on dais, esteemed guests, media fraternity, and dear members of the audience. On behalf of the Social Welfare Department and Goa State Scheduled Caste and Other Backward Classes Finance and Development Corporation Limited, I express my deepest gratitude to all those who have come together